हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, कारण आज मी कांदा भजी करणार आहे, तसेच आप्पेसुद्धा. तर ती रेसिपी शिकायची असेल तर हा व्लॉग नक्की बघत राहा. आज आपण मस्त खमंग गरमागरम कुरकुरीत कांदा भजी करणार आहोत. त्यासाठी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, उभा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि सुट्टा करून घ्यायचा कांदा. चिरून घ्यायचा आणि सुट्टा करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे उभा चिरलेला कांदा पाहिजे. आता मी कांदा भजी कशी करायची ते सांगणार आहे तुम्हाला. चवीप्रमाणे मीठ. आता कांदा घालायचा बारीक चिरलेला. सगळा घातला तरी चालेल, कितपत तुम्ही भजी करू शकताय त्याच्या अंदाजानुसार कांदा कट करून घ्या आणि सगळा कांदा घाला. आणि थोडीशी हळद, जास्त लाल तिखट, कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही. काश्मीरी लाल तिखट घातले कारण हे लाल दिसते तेवढं तिखट नाही आहे, सपकच आहे. असा दाबून घ्यायचा आहे हातावर, असा ओवा घालायचा आहे थोडा. त्या ओव्यामुळे भजीला खमंग चव येते. सर्वप्रथम हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कोरडंच करायचं आहे कारण कांद्याला पाणी सुटते, कारण आपण कांदा घातलेला आहे भजीत. म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं कांद्याला चोळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी किंचित थोडंसं. बघू शकता इथं 1 चमचाभर पाणी घातले मी आणि परत व्यवस्थित मिक्स. थोडंसंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण कांद्याला नंतर पाणी सुटतं. असं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते. पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित, जास्त पातळ नाही, जरासं घट्टच मळायचं आहे कारण कांद्याला नंतर पाणी सुटतं. भजी व्यवस्थित सोडता येत नाहीत आपल्याला. पीठ तयार करून ठेवायचं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. झाकून ठेवते भजीला रेस्ट करायला. इथं बघू शकता, इथं भजीचं पीठ तयार आहे. त्यात थोडासा खायचा सोडा घातलेला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. गॅस बारीक करून भजी सोडूया यात. आता कढईत मावली. लक्षात ठेवा, इथं एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे भजी तळताना तेल जास्तही गरम नको किंवा जास्तही थंड नको. मीडियम गरम पाहिजे तेल, म्हणजे भजी चांगल्या आतून तळल्या जातील. आता सेट झाले की पलटून घ्यायचे आहेत, व्यवस्थित पलटून घ्यायचे आहेत. आल्यानंतरच भजी तळायचे आहेत. दोन्ही कंड आलटून पलटून व्यवस्थित भजी तळून घ्यायचे. व्यवस्थित पलटून घेऊया आता. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पलटून भजी तळून घ्यायच्या आहेत. तळायला वेळानं दोन्ही कंड भजी पलटून घ्यायच्या आहेत. बघू शकताय मस्तपैकी क्रिस्पी आणि क्रंची भजी तयार आहेत आपल्या. चांगल्या सोनेरी कलरवर तळून घ्यायच्या आहेत, जास्त पण करपायच्या नाहीत. तेल निथळून काढून घेऊया शेवटी एका प्लेटमध्ये. दुसरी बॅच पण आता सोडून घेऊ. तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकताय. आता पलटून घेऊ. व्यवस्थित दोन्ही बाजूने आलटून पलटून घ्यायचं आहे. व्यवस्थित पलटून घ्यायच्या दोन्ही बाजूनं आणि अशाच कलरवर आणि एकदा पलटून घेऊ.
अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायच्यात, दोन्हीकडनं तळून घ्यायच्यात भजी चांगल्या व्यवस्थित, म्हणजे आतून कच्च्या राहत नाहीत. तळून झालेले आहेत आता भजी. ह्या काढून घेऊ आता. तेल निथून काढून घेऊ. एकदम क्रिस्पी आणि क्रंची भजी झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. भजी छोट्या छोट्या घालायच्या आहेत. तेल पहिल्यांदा चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यानंतरच मीडियम गॅसवर लो गॅसवर भजी तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे चांगल्या तळल्या जातात भजी. बघू शकता आता दोन्ही बाजूने तळून घेते. गॅसवर तळल्या का नाही तळतात आणि आत कच्च्याच राहतात भजी. त्यामुळे तेल तापून मीडियम टाकून गॅस बारीक तळायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात भजी. आता दुसऱ्या बाजूने पण पलटून घेऊ. आता भजी चांगल्या क्रिस्पी आणि क्रंची झालेल्या आहेत, कुरकुरीत झालेल्या आहेत. तेल गाळून घेऊ भजीतलं. एका प्लेटमध्ये काढून घेऊ भजी. या अशा दुसऱ्या पण भजी तळून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे छान मस्त खमंग कुरकुरीत कांदा भजी झालेले आहेत. एक खाऊन दाखवते तुम्हाला मी. एकदम कुरकुरीत झाले आहेत. चवीला पण एकदम छान झालेले आहेत, टेस्टी झालेले आहेत. चला तर मग वाट कसली बघता, तुम्ही पण खमंग कुरकुरीत कांदा भजी करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. मला तर आवडलेले आहेत. तसेच रव्याचे आप्पेसुद्धा केलेले आहेत खायला. बघू शकताय. आज रविवार आहे, त्यानिमित्त रव्याचे आप्पे केलेले आहेत आणि कांदा भाजी आणि चपाती 2 आहेत. तर आजचा आमचा बेत असा आहे. आप्याची रेसिपी माहीतच आहे तुम्हाला, त्यावर चटणीची काय गरज नाही. रव्याचे आप्पे आहे ते. माहीत नसेल तर लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. आप्पे, रव्याचे, कांदा भाजी आणि चपाती असा बेत आहे. आज रविवार आहे म्हटलं. काल खिचडी भात केला होता. तर असं आहे आजचं जेवण आमचं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.